रामकृष्ण हरी मंडळी, आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण सावरगाव मध्येच आहेत बरं का. पहिल्यांदा आम्ही गेलो तर भगवान बाबाच्या मंदिरामध्ये बाबांचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर आम्हाला इथूनच काढायची होती दिंडी तर काढली होती सगळ्यांना आणि दिंडी बाहेर निघाले. आपले झेंडेकडे पुढे निघाले तर त्यांच्या पाठोपाठच आपण बी निघालो. तसं जाताना पुढे डीजे माग रतन त्याच्या माग टाळकरी होते. आणि आज बाबांची जयंती असल्यामुळे सगळेच लोक लयच आनंदात होते. डीजे वगैरे सगळेच लावलं होतं. लयच खतरनाक राव. जसं काय गावात एखादा एकदम मोठा उत्सवच होता. उत्सवच म्हणा येईन याला. तसं गावातील लहानापासून मोठ्यापर्यंत म्हाताऱ्यापासून तरण्यापर्यंत सगळेच नटून खटून आलते राव. गावातील तरुण पोरं सहित लयजिमीचा आनंद घेत होते. गावातल्या ज्या तरुण मुली त्या पण लयजिमच खेळत होत्या. आणि आम्ही बी माग टाळकरी म्हणून होतोच की टाळ वाजवायला. आणि आमचे मृदंग वादक बी होते आमच्या सोबत. पण तुम्हाला सांगतो झालं असं की दिंडी काढून अर्धा तास झाला आणि तेवढ्यातच पावसाचं आगमन झालं. आता त्याला तरी काय म्हणावं. ये म्हणलं बाबा बळीराजासाठी आपल्या. ये बडी अच्छी बात कही. एवढ्या पावसात पण डीजे दिंडी सगळं सुरूच होतं बरं का. कारण बाबाचं जयंती उत्सव आहे. वर्षातून एकदाच तिथे असते ना. आणि तुम्हाला सांगतो आजही दुसऱ्या दिवसचं काल्याचं कीर्तन ते बी विशाल महाराज कोले यांचं. आता विशाल महाराजांना अख्खा महाराष्ट्र ओळखतो. कारण त्यांचा पिंगळाच लय गाजलेला आहे. कसं पिंगळा 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 महाद्वारी. खरं सांगतो आता कीर्तन कसं संपलं ते सहित कळालं नाही. अख्खे 2 तास कसे गेले मेळच लागला नाही भाऊ. आणि कीर्तनाला सभा मंडप बी तेवढा होता. जेवढा मंडप होता पब्लिक बी पब्लिक लय भरपूर होती. पण कीर्तन झाले पिंगळा असा जो कडक मानलाय तुम्हाला ऐकायचं नाही तर शेवटला मी दिलाय. पण तुम्ही जर विशाल महाराजांचा पिंगळा ऐकला तर त्याचे दिवाने होत्या. राव लय महाराष्ट्रात गाजलेला पिंगळा आहे. ऐका मग. लाजू नका सगळ्यांनी. नको नको नको
वाटला पिंगळा झाला का दणक्यात. अहो विशाल महाराजांचा पिंगळा आहे, दमदार तर असणारच, नावातच विशाल आहे ना. आजचं काल्याचं कीर्तन लय भारी झालं आणि पब्लिक बी तेवढ्याच प्रमाणावर होते. आता लोक बसते पंक्तीला, आपण निघू. इकडे बघा तुम्ही भगवान बाबाची एवढी मोठी मूर्ती, ही सावरगावची मूर्ती बर का. भगवान बाबांना पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचली हे तर तुम्हाला माहिती. ये बड़ी अच्छी बात कही. त्याचप्रमाणे इथं अशी पाण्यात मूर्ती बनवलेली एकदम किती भारी वाटतंय राव. पुढे अशी एकदम पाण्यात मूर्ती आणि माग असं एकदम भगवा झेंडा फडकायला लागलेला आहे आपलं. तसं आमचं सावरगावचे सगळेच काम उरकलते, आता आम्हाला निघावं लागन भगवान गडा. हो मग काय, ज्या वाटेने आलतो त्याच वाटेने निसर्गाचा आनंद घेत निघालो होतं. जाता जाता आम्हाला वाटत हे मंदिर दिसलं, तसं येतानाच दिसलं होतं पण व्हिडिओच काढला नाही, मग जाताना काढला. जाताना जरा मेघराजाचं आगमनच झालं, जरा पाऊस थोडासा पडतच होता. आता आम्ही गडावर पोहोचलो तर आपले पोरं बी उतरले गाडीच्या खाली. आता आम्ही तिघच गाडीमध्ये, आपलीच गाडी. हो अभय भाऊ अवधत, संदीप भाऊ मधीन, रामभाऊ किन्नेर. बरं आपला ब्लॉग तर झालाय. तुम्हाला आपला व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर सबस्क्राईब करा की राव. तरीका है भीख मांगने का.